आत्मवंदन सगळ्यांना. अ, इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडा जॉईन करायला वेळ लागला. आणि त्यामुळे थोडंसं उशिरा आपण आजचं सत्र सुरू करतोय. आज इथं जे जे सगळे उपस्थित आहेत आपल्या ध्यान सत्रामध्ये, आधी सगळ्यात पहिल्यांदा त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या सत्रामध्ये. सोबतच आपल्या सगळ्यांचे पूर्वज, आपले अँसेस्टर्स, आपले गुरु जे आपल्यासोबत आत्ता सूक्ष्म ऊर्जेनी आहेत, सोबतच आपले सगळे जे एंजल्स, देवदूत जे आपल्या बरोबर सूक्ष्म रूपाने जोडले गेलेत, त्या सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते. जरी आपल्या डोळ्याला दिसत नसले तरी ती ऊर्जा सूक्ष्म रूपाची आपल्यासोबत आहे, हा पूर्ण विश्वास आपल्या हृदयामध्ये ठेवायचा आहे. सगळ्यात आधी आपले गुरु आत्ता आपल्या शेजारी बसलेले आहेत, आपल्या सोबत आहेत. शरीराने नसतील, हे पंचतत्वांचं शरीर, हाडामासाचं शरीर त्यांच्याजवळ नाहीये, पण ते ऊर्जेनी आणि सूक्ष्म रूपाने आपल्यासोबत आहेत. हा विश्वास आत्ता आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि तितक्या श्रद्धेने आणि विश्वासाने हे सत्र सुरू करायचंय. आपण या सत्रामध्ये जे जे ऐकतो, जे जे अ, आपल्या मनामध्ये विचार येतात, ते एक पवित्र हृदयापासून शुद्ध विचार असले पाहिजेत. कारण त्या सगळ्या दैवी शक्ती ज्या आपल्यासोबत आहेत, त्या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये हे विचार आपोआपच शुद्ध यायला सुरू होतात. सुरुवातीचे काही दिवस असतील जेव्हा आपण नवीन असू या साधनेमध्ये, तेव्हा आपल्याला जाणवेल की हे ध्यान करण्यानी, रेकी करण्यानी खरंच फरक पडतो का, खरंच काही होतं का, असे अनेक विचार आपल्या मनात असतील. पण जसं जसं आपण ही साधना पुढे सुरू ठेवतो, आपल्याला सगळ्यांना डोळ्यांनी दिसत नसतील पण सूक्ष्म तळावर हे परिणाम होत असतात, हे बदल होत असतात. जसं आपल्या लहानपणापासून ज्या घरामध्ये आपण वाढतो, तिथल्या काही गोष्टी आपल्या समोर घडत असतात. आपल्या आई वडील काय बोलतात, आपले बहीण भाऊ कसे बोलतायत, आपले काका काकू कसे बोलतायत, आपले बाकीचे नातेवाईक कसे बोलतात, हे आपण ऐकत असू. कदाचित आपण लगेच त्यांचं जसं बोलणं आहे तसं आपल्या स्वतःमध्ये ओढून घेत नसू, किंवा आपण तसेच बोलत नसू कदाचित. पण त्यांचा प्रत्येक बोलण्याचा त्यांचा टोन, त्यांचा आवाजाची पद्धत, त्यांचं समजा बोलण्यामध्ये शिव्या देणं असेल, समजा त्यांची बोलण्याचीच एक स्टाईल असेल. काही जण असतात की अगदी बोलता बोलता रागात बोलल्यासारखं त्यांचं बोलणं येतं, पण त्यांची ती पद्धत असते. समोरच्याला कदाचित वाटतं हे असे का बोलतायत, हे किती उद्धट माणूस आहे, हा कसा माणूस आहे जो सतत रागराग करतो, शिव्या देत बोलतो. पण त्या माणसाचा एक तो स्वभाव बनलेला असतो. आणि या गोष्टी आपण रोजच्या रोज ऐकून 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 आपल्याला त्या गोष्टींची इतकी सवय होते की बाहेरचा व्यक्ती घरात आल्यानंतर तो म्हणेल, तुझे काका असे का बोलतायत, तुझी ही घरातली ही नातेवाईक असं का बोलती, म्हणजे त्या माणसाला वाटेल, तिराईताला, की तुमच्या घरात हे फारच शिव्या देत बोलतात. पण आपल्यासाठी ते रोजचं बोलणं आहे, कारण आपण तेच ऐकून 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 मोठे होत असतो. आणि कुठंतरी त्यांचं जे बोलणं आहे ते आपल्या कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये आतमध्ये उतरलेलं असतं. आणि त्यातल्या काही सवयी आपण उचलतो. त्यांच्या बोलण्यामधल्या काही गोष्टी असतील, घरातल्या इतर कुठल्याही व्यक्तीच्या काही सवयी असतील, आपल्याला समजत नाही आपण त्या कधी स्वतः त्यांच्याप्रमाणे होतोय, पण त्या जातात आतमध्ये आणि तसंच आपण वागतो सुद्धा. ह्याला म्हणतात की सबकॉन्शियस माइंड जे आहे आपलं, हे आपल्या न कळत त्या गोष्टी उचलतं आणि आत घेऊन बसतं त्याला. आणि जिथं जिथं त्या गोष्टी मग कधी कधी बाहेर येतात, मग आपल्याला समजत नाही पण समोरचा माणूस म्हणतो की तू हे सेम आत्ता ह्याच्यासारखं बोललीस. समजा उदाहरणार्थ तुझ्या काकूसारखं, आत्यासारखं बोलणंय तुझं, तसं त्याच स्टाईलनी. म्हणजेच काय की एकमेकांच्या ऊर्जेचा हा जो प्रभाव आहे, ह्याला आपण म्हणतो संस्कार. आपण म्हणतो तुझ्या घरामध्ये हे असं, आपल्या घरामध्ये जे संस्कार आपण म्हणतो, तर हे संस्कार म्हणजे नथिंग बट इट्स अ एक्सचेंज ऑफ एनर्जी, गिव्ह अँड टेक. माझं शिकून कुणीतरी दुसरं काहीतरी करतंय, माझं बघून मी कुणाचं तरी बघून काहीतरी करते. तर प्रत्येकाचा ना घरामध्ये अशा छोट्या छोट्या लोकांच्या सवयी आपण उचलत असतो. आणि म्हणून म्हणतात की घरातलं वातावरण आपल्या मुलांना घडवतं. घरात जे चालू आहे तेच मुलं शिकतात. शिकतात म्हणजे काय, की ते तुमची सेम तुम्हालाच इमिटेट म्हणजे कॉपी करायला जातात त्याच पद्धतीने. आणि मग आपण त्याला संस्काराचं नाव देतो, की घरामध्ये हे संस्कार असतात, लहान मुलांना शिकवले जातात. अशा पद्धतीचं आपण सगळे नेहमी आपल्या बोलण्यामध्ये ह्या गोष्टी येतात. तर हे अगदी सहज आणि नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे की अशा गोष्टी घडणं.
मग विचार करा, जर अगदी जन्मापासून आपण कुणाला कुणाला तरी कॉपी करतोय, कुणाचं कुणाचं तरी काहीतरी शिकतोय, मग जेव्हा आपल्याला हे कळत नसतं तेव्हा आपण असं करतो. जेव्हा आपण मोठे होतो, आपली समज वाढते, आपली चेतना वाढलेली म्हणजे आपली बुद्धी वाढलेली असते, आपल्याला समजत असतात गोष्टी, कोण कशा पद्धतीने बोलतंय, तेव्हा तर ह्या गोष्टींचा किती प्रभाव पडत असेल. कदाचित माणसाला तेव्हा कळत असेल की मी कुणाचं तरी बघून त्याच्यासारखंच वागतोय वागते, पण तरी सुद्धा तो प्रभाव आपल्यावर येतो. आणि ह्यालाच महाअवतार बाबाजींनी युनिफाईड नावाच्या पुस्तकामध्ये न बोलवलेले प्रभाव असं पण म्हटलंय, की जेव्हा आपण अशा संगतीमध्ये बसलेलो असतो चार लोकांमध्ये, तेव्हा कदाचित आपल्याला ते नको असतं, पण ते आपसुकच ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये अवचेतन मनामध्ये जातं. ते समोरासमोर ह्या जागृत मनामध्ये कळणार नाही, पण सबकॉन्शियस मध्ये अवचेतन मनामध्ये ह्या गोष्टी उतरतात आणि कधीतरी त्या पुढच्या काळामध्ये त्या बाहेर आपल्याकडनं पण येतात, आपल्याकडून तसंच वागणं बाहेर लोकांसमोर होतं. म्हणून खूप विचार करून ह्या गोष्टींसाठी आपण जरी आपण कशाही कुठल्याही संगतीमध्ये असू तरी सुद्धा माझं पण आपण हरवलं नाही पाहिजे. मी कशी आहे मुळात, समोर माझ्या बरोबर असणारी माझी आई असेल, माझे वडील असतील, ते कुठल्या व्यक्तीचा कशामुळं तरी कुठल्या तरी गोष्टीमुळे राग करत असतील आपल्याच फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये, पण मला ती व्यक्ती चांगली वाटते. माझ्या बरोबर तिचे जे अनुभव आहेत, माझ्या बरोबर तिची जी ऊर्जा आहे ती आत्तापर्यंत चांगली आहे. मग केवळ त्यांच्या दृष्टिकोनातून बघून जर मी पण त्या व्यक्तीबरोबरचं माझं जे नातं आहे ते जर मी थोडंसं हे करायला म्हणजे थोडा दुरावा किंवा एक स्पेस तयार केला, तर कदाचित तो एक चांगलं नातं आपलं संपू शकतं तिथं. त्यामुळे आपण विचार करायचं की मला काय वाटतं, माझा अनुभव कसा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीचं आपापलं कर्माचं एक अकाउंट असतं. त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या ऊर्जेप्रमाणे त्यांचं त्या माणसाशी पटतं किंवा पटत नाही. पण जर आपल्याला वाटत असेल की माझं आणि त्याचं ऊर्जा चांगली मॅच होती, फ्रिक्वेन्सी मॅच होती आमची, आमचं ट्युनिंग चांगलं आहे, अशा वेळी मग आपण ठरवायचं की मी हे पुढे कंटिन्यू करायचंय नातं, असंच ठेवायचंय का मी माझ्या घरातल्या इतर लोकांच्या मुळे हे नातं तिथंच थांबवायचंय. तर हा प्रत्येकाला चॉईस दिलेला आहे, ह्याच्यात कुणी आपली परीक्षा घेणारा नाहीये किंवा कुणी आपल्याला बघणारा जज करणारा नाहीये. पण हे आपल्या चांगल्यासाठी किंवा आपल्याला आवडत असेल, आनंद मिळत असेल त्या नात्यातून, तर आपण ते सुरू ठेवायला हरकत नाही. तर मला माहित नाही हा संदेश मला आज का आलाय, कारण हे काही डोक्यात नव्हतं माझ्या, आणि अचानकच हे संदेश मला आज मिळाले आणि ते मी सगळ्यांसमोर मांडलेत. कदाचित ह्याच्यातून मला पण काहीतरी एक संदेश असणार आहे, कारण हे जे येतात हे हे सगळे मी पण स्वतः पण त्याचे अनालिसिस करते, त्या त्या दिवशीचे संदेश मी लिहून ठेवते आणि ते पुढे गेल्यानंतर काही काळानंतर मला हे समजतं की हे का मला असा संदेश दिला गेला. त्यामुळं जेव्हा आपण घरामध्ये सुद्धा अशी कुठले नातं असेल तर सगळ्यांनी थोडा विचार करा की आपल्याला त्यातून काय आनंद मिळतोय, सकारात्मकता, काही पॉझिटिव्हिटी मिळतीये का त्या नात्यामध्ये. केवळ कुणाचं प्रेशर आहे म्हणून जर आपण कुठलं नातं ठेवत असू, त्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असेल, त्रास होत असेल डोक्याला, तर ते नातं तिथंच थांबलेलं चांगलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही देव तुम्हाला गुरु कुणी म्हणणार नाही की का हे असं केलं तू, हे कंटिन्यू करायचंच आहे. एक जबाबदारी म्हणून काही गोष्टी कराव्या लागत असतील तर त्या करायच्या, पण जसं मी नेहमी सांगते की आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवायचा. आपली ऊर्जा जी आहे, आपल्या भोवती जे आभा मंडळ आहे, त्याच्यामध्ये कुठलेही असे प्रभाव येऊ द्यायचे नाहीत. जर माझ्या कुणाच्या बोलण्यामुळे मी हसत असेल, कुणाच्या बोलण्यामुळे मी दुखावली गेली असेल, ह्याचा अर्थ माझी पॉवर माझ्या हातात नाहीये, माझं रिमोट कंट्रोल दुसऱ्या कुणाच्या तरी हातात आहे. तो माणूस कॉमेडी शो लावला की मी हसेन, आणि त्या माणसाला जर मी रडलेलं बघायचं असेल, तो चॅनल बदलेल आणि मी रडेन किंवा मी दुःखी होईन किंवा निराश होईन. तर हे आपल्याला असं नकोय. आपला रिमोट कंट्रोल आपण आपल्या हातात ठेवायचा. कुणी चांगलं म्हणेल तर आनंदाने हुरळून जायचं नाही, कुणी वाईट बोललं तर निराश व्हायचं नाही. आपण मध्य मार्गावर राहायचं, ज्याला न्यूट्रल असं आपण म्हणतो, न्यूट्रल मोडवर, मध्य मार्ग. आपल्याला आतून आनंद वाटला पाहिजे, आणि ह्या आतून आनंद मिळवण्यासाठी ध्यान आणि रेकी ह्या साधना उपयोगाला येतात. आजचा एक छोटा अनुभव सांगते. आज मला सकाळी वर्षाताईंचा फोन आला होता. वर्षाताई आहेत? नाहीयेत. तर वर्षाताईंचे मिस्टर
आपल्या ध्यानामध्ये असंच मी एकदा महावतार बाबाजींचं युनिफाईडचं वर्कशॉपचं टाकलं होतं की होणार आहे सुरू. त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी की ते कंटिन्यू केलंय त्यांनी. 5 आठवडे झालं. आणि त्यांनी आज सकाळी मला फोन करून त्यांचा इतका सुंदर अनुभव सांगितला की कसा त्यांना अं, त्या बाबाजींच्या महावतार बाबाजींच्या पुस्तकाचं जे वर्कशॉप चालू आहे 6 महिन्याचं, त्याचा त्यांना कसा फायदा होतोय. आणि त्यांना जे जे त्या पुस्तकात सांगितलंय ते सगळे अनुभव यायला त्यांना सुरुवात झाली. आणि सगळ्यात महत्वाचं कौतुकाची गोष्ट अशी की ते सकाळी जॉबला जातात. 6:30 पर्यंत 6:30 पर्यंत घरी येतात साधारण. आणि ते वर्कशॉप ऑनलाईन जे असतं ते 5:30ला असतं. तर ते ऑफिसमध्ये ते जो व्हिडिओ आहे युट्यूबचा तो डाउनलोड करून घेतात आणि घरी आल्यानंतर रात्री बसून त्याची प्रॅक्टिस करतात. त्याच्यामध्ये थोडं मेडिटेशन असतं आणि थोडं जे आपण असं जसं बोलतोय तसं त्या पुस्तकामध्ये जे महावतार बाबाजींनी सांगितलंय त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली जाते. आणि ते रात्री बसून ते पूर्ण करतात. 40 ते 50 मिनिटाचं सत्र युट्यूबवरचं. आणि मग ते झोपतात. तर त्यांनी हा प्रवास गेले 5 महिने झालं सुरू ठेवलाय. मला इतका आनंद झाला की मला खरं वाटलं होतं की त्यांनी आता ते थांबवलं असेल आणि ते काय पुढं कंटिन्यू झाले नसतील. पण त्यांचा आज जो अनुभव पण ऐकला मी. आणि हे आनंद झाला की त्यांची ती जर्नी अजून सुरू आहे. तर जेव्हा आपली वेळ येते आयुष्यामध्ये अध्यात्मामध्ये जाण्याची, अध्यात्म आणि धर्म देवधर्म वेगळा आहे. देवाची पूजा म्हणजे अध्यात्म नाही, किंवा पोथी वाचणं जप करणं हे म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी, म्हणजेच आपल्या आत्म्यावर काम करणं. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका की मी अध्यात्मात मध्ये आहे याचा अर्थ मी देवधर्म करते, ते नाही. जेव्हा आपण ध्यान करून, ध्यान हे एक साधन आहे. आज समुद्रामध्ये आपल्या घराजवळ नदी असेल, नदीत खूप पाणी आहे, ह्याचा अर्थ आपण रोजच्या रोज आंघोळीला, कपडे धुवायला डायरेक्ट नदीतलं पाणी घेतो का? नाही. नदीतलं पाणी घरोघरी कसं पोचतं? नळावाटे पोचतं. तर नळ हे काय आहे? साधन आहे त्या पाण्याला घरापर्यंत पोहोचवण्यासाठी. अगदी तसंच ध्यान आणि रेकी ही साधनं आहेत. कशासाठी? आपल्या मनाला शांत करण्यासाठी. तर ध्यान सुद्धा एक साधन आहे. इट्स अ टूल, मीडियम, जे आपल्याला शांत व्हायला मदत करतं. तर ह्याच नोटवर आपलं आजचं ध्यान सुरू करू. अं, जे आपण ध्यान करतो ते आनपानसती ध्यान. आन म्हणजे येणारा, पान म्हणजे जाणारा, सती म्हणजे त्याच्याकडे बघणे. फक्त आपला अनुभव, आपला जो श्वास आहे तो अनुभव करायचा. आपण दिवसभर जन्मापासून आपण श्वास घेतोय, पण आपण इतके विचारात असतो की आपल्याला श्वास जाणवत नाही. तर आता आपण ह्या ध्यानामध्ये काय करतो? प्रत्येक येणारा जाणारा श्वास फील करतो, अनुभव करतो, त्याची जाणीव होऊ देतो स्वतःला. आणि स्वतःला म्हणजे कुणाला? आपल्या बुद्धीला, चेतनेला. तर हात आपले असे एकमेकांमध्ये गुंतवून ठेवायचे पूर्ण ध्यान होईपर्यंत. पाय तुम्ही मांडी घालून बसाल किंवा खुर्चीवर, सोफ्यावर कसेही बसू शकता. पाठीला मात्र पूर्ण आराम घेऊन, कुठेही त्रास होऊ द्यायचा नाही, आराम घेऊन रिलॅक्स होऊन बसायचं. डोळे बंद. डोळे आपले ध्यान होईपर्यंत, म्युझिक थांबलं नाही थांबलं तरी सुद्धा उघडायचे नाही, कारण त्यातून बरीचशी एनर्जी, ऊर्जा बाहेर जाते. तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करू. फक्त आपल्या नॅचरल, नैसर्गिक श्वासावर लक्ष ठेवायचं. तर चला आपण सगळे ध्यानावस्थेमध्ये येऊ. पूर्णपणे सगळ्यात आधी आपण स्वतःला, स्वतःच्या शरीराला आधी स्थिर करू, शांत करू. आरामात बसू. आपले डोळे बंद करू. हात एकमेकांमध्ये गुंतवून बसायचं. जिथं कुठं आपण बसलोय सगळ्यात आधी त्या वास्तूला आपण आभार व्यक्त करू. आपल्या घराला. आपलं घर लहान आहे, मोठं आहे, कसंही आहे, लहान मोठं तरी सुद्धा त्या घराचे आपण आभार व्यक्त करू. त्या घरामुळं आपण सुरक्षित आहोत, स्थिर आहोत. त्यानंतर आपण आजचा दिवस दाखवला, आपले श्वास सुरू ठेवले, आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा
पंचतत्व मिळाली यासाठी आपण सगळ्यात आधी आपल्या परमात्म्याचे आभार व्यक्त करू. हा परमात्मा, परम आत्मा, जो जीवात्म्याच्या रूपाने आपल्या सगळ्यांमध्ये आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घेतोय आपल्या मार्गातून, आपल्या माध्यमातून. आपण सगळेजण माध्यम आहोत. हे शरीर साधन आहे, डिव्हाइस आहे. आपण माध्यम आहोत त्या परमात्म्याला ही सृष्टी दाखवण्यासाठी. आपल्या आतून परमात्मा हे सगळे अनुभव घेतोय. आनंद, दुःख, द्वेष, मत्सर या सगळ्या भावनांचा अनुभव आपल्यातूनच त्याच्यापर्यंत पोहोचतोय. आपले गुरु आणि इष्टदेवता आपल्या डोळ्यासमोर आणू, आठवू आपल्या गुरूंना. छातीवर आपले श्वास अनुभव करू. आपल्या सद्गुरूंचे आणि इष्टदेवतेचे आभार. आपल्या सगळ्यांकडून त्यांना प्रणाम करू. त्यांच्या मार्गदर्शनामुळे, मदतीमुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय. आपल्या प्रवासामध्ये अगदी शांत चित्ताने, शांत बुद्धीने सर्वांचे हृदयापासून अगदी आतून आभार व्यक्त करू. आपलं कुलदैवत, कुलदैवताचे आभार, जी सतत आपल्या कुळाचं रक्षण करते. अशी देवी, देवता, त्यांचे अनेक आभार व्यक्त करू. आज सकाळपासून आत्तापर्यंत जो प्रत्येक श्वास माझ्या शरीरात गेलाय आणि पुन्हा या ब्रह्मांडात बाहेर पडलाय, त्या प्रत्येक श्वासाचे मी आभार व्यक्त करते. माझे डोळे, कान, नाक, त्वचा यांनी आणि माझ्या शरीराने आज दिवसभर जे कार्य केलंय, पचनाचं असेल, ऐकण्याचं असेल, या सगळ्या कार्यासाठी मी माझ्या शरीराचे अनंत आभार व्यक्त करते. माझं शरीर जसं आहे तसं मी त्याचा स्वीकार करते. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकवण्यासाठी आलाय. असे सर्व आत्मे ज्यांना माझ्याकडून काहीतरी त्रास झाला, यातना झाल्या, त्या सर्व आत्म्यांची मी माफी मागते. आणि ज्या लोकांनी, ज्या आत्म्यांनी मला त्रास दिलाय, कष्ट दिलेत, त्या सर्वांची, त्या सर्वांना मी परमात्मा साक्षीने क्षमा करते. हृदयावरचा श्वास अनुभव करू. हृदयावर, छातीवर होणारी हालचाल श्वासांमुळे.
ज्या पृथ्वीवर मी आत्ता हे सगळे अनुभव घेते, त्या पृथ्वी मातेचे आभार, जी मला अन्न, वस्त्र, निवारा देते. हवा, पाणी, या मातीतून उगवणारे धान्य, फळ, फूल, तिची संपत्ती, हा तिचा खजाना, जो तिने आपल्या पुढे उघडा केलाय. यासाठी या वसुंधरेचे अनेक आभार आहेत. या आईचे खूप आभार आहेत. माझ्या पायांचा स्पर्श सतत या पृथ्वी मातेला होतो. यासाठी मी तिची क्षमा मागते. खूप प्रेम करते मी या आईवर. कल्पना करा, निळ्या रंगाची पृथ्वी, हा ग्रह, हा प्लॅनेट छोटा झालाय, अगदी लहान, आणि दोन्ही हातांनी आपण तो प्लॅनेट त्या पृथ्वीला अगदी कवटाळून धरलंय, आपल्या मिठीत घेतलंय. खूप प्रेमाने मला दिलेल्या सगळ्या सुखसोयींसाठी आपल्या आईचे आभार व्यक्त करू. पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने थँक्यू, प्रणाम करू. मी आभारी. सर्व देवदूत जे इथं आहेत, एंजल्स, आर्केंजल्स, सगळ्यांचे आभार. अगदी सावकाश आपला उजवा हात आपल्या टाळू भागावर ठेवायचा, मस्तकावर. हाताचा स्पर्श होत असेल आपल्या टाळू भागाला, सगळं लक्ष आपल्या हातावर न्यायचे. पूर्ण लक्ष आपल्या टाळू भागावर, जिथं आपला हात ठेवलाय. हे आपलं सहस्त्रार चक्र आहे. सहस्त्रार, हजार पाकळ्यांचं कमळ, लोटस. या कमळातून ब्रह्मांडातली दिव्य शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते. शरीराच्या सगळ्या क्रिया सुरू असतात, श्वास सुरू असतात, ते ह्या शक्तीमुळं. आपला उजवा हात आता खाली ठेवायचा आणि लक्ष असंच वर राहू द्यायचं. काही क्षण आपण पूर्ण लक्ष केंद्रित करून बसू आपल्या सहस्रारावर, टाळू भागावर. हळूहळू विचार शांत व्हायला लागतील.
सहस्रारावरून हळूहळू आपलं पूर्ण लक्ष आपल्या नासिकाद्वारावर, आपल्या शरीरात जाणारा आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास अनुभव करू. या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासामध्ये कोणताही बदल करायचा नाही. फक्त श्वास कसे आहेत कसे शरीराच्या आत आणि बाहेर प्रवास करतायत, श्वासांची गती काय आहे, हे सगळं फक्त बघायचंय. एका तिसऱ्या व्यक्तीप्रमाणे या श्वासांचा फक्त अनुभव घ्यायचा. पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय श्वासांवर. विचार येतील मनामध्ये, त्यांना तसंच पुढं जाऊ द्यायचं. या विचारांमध्ये अडकून राहायचं नाही. पुन्हा पुन्हा लक्ष आपलं श्वासांवर घेऊन जायचं. पुढची 10 मिनिटं पूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करू.
शेवटचा 1 मिनिट अच्छा ध्यानातून बाहेर येण्यासाठी सगळेजण तयार हो. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जा. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडायचे. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवू. आभार व्यक्त करू परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे, आपल्या